सेवा समर्पण प्रतिष्ठानतर्फे दिव्यांगांसोबत अनोखे होळी व धुलीवंदन। यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग बंधू भगिनींसोबत होळी आणि धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। माझ्या जीवनातील हा सर्वात आनंदी क्षण आहे, अशा भावना सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र हिंगासपुरे यांनी यावेळी व्यक्त केल्या। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांतजी बनगिनवार, प्राचीताई बनगिनवार तसेच अनंतराव कौलगीकर सर उपस्थित होते। प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती। कार्यक्रमाला सुरेश भाऊ राठी, आनंद भाऊ कसबे, जिल्हा प्रतिनिधी दूरदर्शन, डॉक्टर आलोक गुप्ता पेयासवन, वसंत उपगांडलावार, मामाजी अमोल साखरकर, हेमंत भाऊ बेलगमवार, प्रवीण भाऊ लिंगावार, सवाणी सर यांच्यासह मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होता। दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्याच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। मी जितेंद्र चंपतराव हिंगासपुरे, यवतमाळ। मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो, पण त्याही आधी इथे माझे गुरुवर्य आहे माननीय श्री अनंतरावजी कौलगीकर सर यांच्यासोबत मी गेल्या 2003 पासून जुळलो आहोत आणि सोबत मी इथे सर्वांनाच ओळखतो। प्रशांत बनगिनवार आहे, आमचे मित्र डॉक्टर आलोकजी गुप्ता आहे, दुसरे मामाजी माझे तिथे वसंतरावजी उपगांडलावार आहे, आमचे समाज बांधव अमोल साखरकर आहे। इथे सर्वांनाच मी परिचित आहे। आमचे लक्ष्मणरावजी खत्री आहे, जे माझ्या वडिला समान आहे। मी सुद्धा सुरुवातीला माझे जे गुरुवर्य होते आणि अनिलांना गोटे, त्यांच्या प्रेरणेनेच मी पत्रकारिता सुद्धा सुरुवातीला केली आहे। पण मला त्या पत्रकारितेचा छंद आहे, पण मी कुठल्या पेपरला असं जॉईन नाही आहे। पण यवतमाळमध्ये जेवढे इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रेस मीडिया असो, ते सर्व माझे जीवाभावाचे मित्र आहे। खत्रीजींना माहिती आहे ते। मी खरोखर स्वतःला धन्य मानतो। प्रशांतभाऊ बनगिनवार असो, सुरेशभाऊ राठी असो, अनंतरावजी कौलगीकर सर असो, जे आपण जे सेवा समर्पण प्रतिष्ठान जे तयार केलं आहे, खरोखर हा आज मी तसं याच्या आधी येऊन गेलो, पण या कार्यक्रमात येण्याचा आणि माझा बोलण्याचा ही पहिलीच वेळ आहे। मी खरोखर या त्रिमूर्तींना मी सलाम करतो, इथेच थांबतो आणि सोबत माझे जे दिव्यांग बंधू भगिनी जे आहे यांना सुद्धा मी होळी धुलीवंदनाच्या शुभेच्छा देतो। त्यांना भावी आयुष्यासाठी माझ्याकडनं, मी छोटासा कार्यकर्ता, पण माझ्याकडनं जे काही करता येईल ते सर मी इथेच आज तुम्हाला शब्द देतो, इथेच थांबतो। जय हिंद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.